जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. टाइम झालाय 8:51. काल सीएनजी आपल्याला 650-700 रुपयाची सीएनजी लागली. लोणावळा जाऊन आलो, किलोमीटर केला आपण 0. आपण आपली गाडी चालली टोटल 32,658. आपल्याला 35,000ला सर्व्हिसिंग करायचंय. आपण हिंजवडी फेज 3 येते, TCS कंपनीच्या जस्ट समोर. एक व्हिडिओ लवकरच येणार आहे मित्रांनो, काम चालू आहे त्याच्यावर. कंपनीमध्ये गाडी लावायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. असं व्हिडिओ मी एक बनवणार आहे सध्या. तर सध्या आपण आजच्या कामावर फोकस करू मित्रांनो. आज आहे 16 ऑगस्ट. आज जन्माष्टमी आहे. काल आम्ही भोग वगैरे लावलं कृष्णाला, आमच्या घरी लावतात. तर बघू आज किती अर्निंग होते आणि किती काम करू शकतो आपण, आणि आज किती पैसे करतो. आपल्याला एक एक्सेल रेंटल पडली होती आज 5,500 रुपयाचा काहीतरी, पण ते काय एक्सेप्ट झालीच नाही. दुसऱ्याला कोणी ते उचललं, तर काही प्रॉब्लेम झाला तर झाला मित्रांनो. तर बघू आता 8:52 झाले, असं 9 वाजले. मी एक तासभर झालाय ऑनलाईन झालाय, मतलब ऑनलाईन आहे. ट्रिप काय पडत नाही, कारण की काल 15 ऑगस्ट होतं, जन्माष्टमी होतं, त्याच्यामुळे लोक निवांत झोपले. आणि आज शनिवार आहे. आज तर अर्निंग चांगली व्हायला पाहिजे, 4-5 हजार तरी व्हायला पाहिजे. तर बघू आता कधी ट्रिप भेटते आपल्याला आणि कुठली ट्रिप भेटते आणि आज किती इन्कम करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करत जावा मित्रांनो, आणि चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करत जावा मित्रांनो. 12 मिनिटं झाले. आपण आहे कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमर सांगऱ्या मिस्टिकमध्ये आहे. मला माहिती होतं कस्टमर ते बघा तिथं उभे आहे सांगऱ्यामध्ये. तर अंधेरीची ट्रिप लागलेली आपल्याला, एक्सेल इंट्रासिटी अंधेरी ईस्ट म्हणून. कस्टमरला पिकअप करायला आलो आहे. पैसे खूप चांगले देते. ट्रिप एंड केल्यावर दाखवतो तुम्हाला किती पैसे भेटतात आपल्याला. आज शनिवार आहे, पलीकडून तिकडून लवकर भेटेल आपल्याला जमलं तर. तर बघू आज असं तर चांगली अर्निंग झाली आपली. कस्टमरला आलो आहे, कस्टमर झालं आहे बोलणं, समोरच उभे येते. तर ठीक आहे मित्रांनो, आता 3 तास दाखवते आणि 160 किलोमीटर काहीतरी आहे अंधेरी ईस्ट. तर बघू, ट्रॅफिक तर नाही लागणार माझ्या हिशोबानं सकाळ सकाळी. एवढं जेवढे लवकर जाईल तेवढे लवकर चांगलं आपल्यासाठी, आणि लवकर ट्रिप एंड करू आणि पलीकडून लवकर आणू. तर मित्रांनो टाइम बघा, 11:08. ॲक्च्युली आम्ही 10 मिनिटं पहिले झालो, 11 वाजता झालो आहे. आपण इथं फूड मॉलला. हा गुरुदत्ताच्या पुढे जो फूड मॉल आहे ना, इथे कस्टमर आहे म्हणले, तिथे त्यांना पिकअप करायला चाललो. आता चहा वगैरे झालं आहे, नाश्ता वगैरे झालं आहे. तर जाऊ त्यांना पिकअप करू आणि जाऊ डायरेक्ट मुंबईला. असं 1 वाजेपर्यंत पोहोचू तिथं आपण. 1-1:30 वाजेपर्यंत. तिथून किती वाजता भेटते आपल्याला सांगतो तुम्हाला मी. तर मित्रांनो फायनली आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे बिल्डिंगमध्ये. त्यांचे 2 ड्रॉप होते त्याच्यामुळं. तर आपल्याला 2 वाजली होती ट्रिप, एक लोणावळा आणि एक इंट्रासिटी. पहिले जेवण करू म्हणलं, जेवण नाही झालं अजून. CNG पण एवढी संपली आहे. तर ठीक आहे, जाऊ आता CNG भरू, जेवण करू, मग लॉग इन करू. असं तर लॉग इनच राहणार, कारण की एक्सेल थोड्या वेळानंच पडते त्याच्यामुळं. तर पहिले CNG भरू. जवळच आहे CNG एक पंप, तिथं जाऊ पहिले CNG भरू. तर टाइम बघा, 3:09 झालाय. अजून काही ट्रिप पडली नाही आपल्याला. ट्रिप पडत आहे बट इंट्रासिटी पडत आहे. 32 मिनिटं पिकअप, 16 मिनिटं पिकअप, 17 मिनिटं पिकअप, आणि इंट्रासिटी 2,000 रुपये ते पण. त्याच्यात मम्मीचा फोन आलं होतं, जेवला का म्हणते. म्हणलं हो जेवण झालंय. काय जेवला म्हणले. मम्मीला माहिती आहे मी जर जेवण झालं तर असं सांगितलं तर सिरियसली सांगतो मी तुम्हाला, जेवण केलं नाही, कारण की आजूबाजू कुठंच जेवण नाही, सगळीकडे संपलंय. मग आता इथून तर बोलले दूरच भेटणार तुम्हाला, कुठंतरी एकदा दूरच जावं लागेल तुम्हाला. तर रस्त्यानं तर मला जेवण भेटलंच नाही. मग मी आपली एक समोसा पाव खाल्लं, आणि ते आपली आलू पाव असतो का ते एक खाल्लं. बरं लागले, 2 खाल्ले. चहा खाल्ला, सॉरी चहा पिला. ओके, काम झालंय, काय प्रॉब्लेम नाही. तर आता ट्रिपची वाट बघतोय. ट्रिप पडत आहे, पण हे असली ट्रिप पडत आहे. हे ट्रिप घेऊन जाऊन काय फायदा नाही. तर आपल्याला एक्सेल घेऊन जायचं आहे इथून इंट्रासिटीला. तर बघू किती वाजेपर्यंत पडते. इथून माझा विचार चाललाय अंधेरी ईस्टकडे जायचं म्हणून. CNG वगैरे भरलाय आपण. 166 किलोमीटर गाडी चालली. 3:10 झालंय. तर
10 दिवस झाले आहे मित्रांनो, चांगली अर्निंग होते. मतलब आउटस्टेशनचेच ट्रिप भेटत आहे सारखे सारखे. ह्याच्या पहिलं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आउटस्टेशन काय लोकलमध्ये सुद्धा बिझनेस नाही व्हायचा. तर लोकलचं मला माहिती नाही, कारण की खूप दिवस झाले, मतलब 10 ते 15 दिवस झाले मी आउटस्टेशनच करतोय. टोटल लोकलमध्ये चालवतच नाहीये, कारण की आउटस्टेशन पडूनच जाते. आणि मेन मुद्दा हा म्हणजे हिंजवडी फेज 3 म्हणून, फेज 3 हिंजवडी, फेज 1, फेज 2, फेज 3 इथून आउटस्टेशनची ट्रिप पडतात, म्हणजे पडतात 101%. तर बघू आता इथून किती वाजता ट्रिप पडते आणि कधी वाजता आपण घरी जातो. की इथंच मुकाम थांबायला लागते की इंट्रासिटीज घेऊन जावं लागते. असं गो इंट्रासिटी पण चालू आहे. मधामध्ये ट्रिप पडतात, पण ते काही कामाची ट्रिप नाही. तर बघू आता किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला घरची, पुण्याची. आपला आहे ना ते ट्रिपचे एक्सेल इंट्रासिटीचे 4100 रुपये मिळाले आपल्याला. त्याला टाईम लागला 4 तास 40 मिनटं. 2 त्यांचे ड्रॉप होते काहीतरी, आणि 160 किलोमीटर काहीतरी गाडी चालली. तर बघू आता ट्रिप किती वाजता भेटते, किती वाजता आपण घरी जातो ते. तर मित्रांनो, आपल्याला सिडान इंट्रासिटी लागले लोणावळा एक. तर म्हणलं इथं थांबून काही फायदा नाही, कारण की संध्याकाळी ट्रॅफिक होईल आज. ह्याच्यामुळं काय विषय तुम्हाला माहिती आहे, दहीहंडीमुळं. त्याच्यामुळं मी निघून आलो, म्हणलं सरळ जाऊन जाऊ म्हणलं, तर काय टेन्शन नाही राहणार म्हणलं आपल्याला. तर बघू आता तिथं जाऊन. आपल्याला मॅपला दाखवते 1 तास 54 मिनटं, आणि जर असं बघितलं ना तर 1 तास 2 तास 54 मिनटं दाखवत होते. बघू आता किती टाइम लागते. 3 वाजून 28 मिनटं झालंय. कस्टमर येत आहे, सिडान इंट्रासिटी आहे त्यांची. तर मित्रांनो, असं आपल्यासोबत पहिल्यांदा झालंय, कोणीतरी सिडान इंट्रासिटी बुक करून परत तिथं सोडा म्हणते. 4 वाजून 44 मिनटं झाले, तासभर लागले त्याला सोडायला. काहीतरी 444 रुपये दिले आपल्याला. रॅपिडो पण ऑन केलाय आपण इंट्रासिटीसाठी. बघू आता किती वाजता वाजते आपल्याला. आणि ते दाखल होते 2200 काहीतरी. त्या असे पण चुतियागिरी होतात कधी कधी. जाऊ दे आता, काय करणार आहे. मित्रांनो, पहिले टाइम बघा, 6 वाजून 4 मिनिटं झालंय. आपल्याला एकही इंट्रासिटी नाही, इंट्रासिटी काहीच नाही वाजली मित्रांनो, नाही एक्सेल ट्रिप वाजली, कारण की दहीहंडीमुळं. तर आता निघालं मी बेलापूरला, सेक्टर 8ला. तिथं मित्र वगैरे आहे राहायला. तर ते आले म्हणलंय, ते म्हणले ये म्हणून इथं, आपण जमलं तर उद्या जाऊ म्हणलं सकाळी. तर मी चाललो आता रस्त्यानं त्याच्याकडे 7-7:30 वाजता चाललोय. मतलब तिथं पोहोचणार. तिथं गेल्यावर आम्ही पिक्चर वगैरे बघायला जाणार असं ठरलंय, जर मी आलो तर तिथपर्यंत. जर नसेल तर मग सकाळी आम्ही घरी जाऊ. तर बघू, रस्त्यानं ट्रिप भेटली तर जाऊ आपण, नाही तर मग 2 दिवसाचा एकदाच ब्लॉग येईल काय आहे ते. तर ठीक आहे, चाललोय मी आता रस्त्यानं, जातोय आता. 6 वाजून 4 मिनिटं झाले. शिंजी एवढी आहे. काय तर मित्रांनो, टाइम बघा 4 वाजून 14 मिनिटं. आपण आहे बेलापूर सेक्टर 13 मध्ये. कस्टमरला ड्रॉप केला आपण त्या बिल्डिंगमध्ये, जे तुम्हाला ब्लू बिल्डिंग दिसते का, त्या बिल्डिंगमध्ये ड्रॉप केला. तर मित्रांनो, मी रात्रीपासून अपडेट दिलाच नाही तुम्हाला, कारण की रात्री जसं आलो ना मी मित्राच्या घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिला, तसंच आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. कुली पिक्चर 1 नंबर होतं. त्याच्यानंतर ना पिक्चर बघून आलो घरी रात्री 2 वाजता येऊन, नाही का, नंतर ना आम्ही झोपलो. पहिले झोप झाल्याच्या नंतर ना सकाळी उठलो. पहिले येऊन जेवलो, थोडंफार जेवलं. मूवी वगैरे 1 नंबर होती. कुली बघतं थोडं मधामध्ये डिसअपॉइंट केला, कारण की लोकेश कनकराची मूवी होती, त्याच्यामुळं माझे एक्सपेक्टेशन खूप जास्त होते त्या मूवी सोबत. तर ते काही कम्प्लीट झाले नाही. जाऊ दे, आपण त्याच्यावर विषय नाही बोलायचा आता, कारण की हा मूवीचा ब्लॉगच नाही आहे, अर्निंगचा ब्लॉग आहे. तर मूवी बघून आलो आम्ही. रात्री मॉलला गेलो होतो. 2 वाजले होते काहीतरी, सीएनजी भरला होता आपण. तर कस्टमरला मूवी बघून आलो, घरी येऊन झोपलो. सकाळी उठलो 8-8:30 वाजता. फ्रेश वगैरे झालो होतो, आंघोळ वगैरे झाली, त्याची चहा वगैरे घेत होतो. पण लगेच इंटरसिटी पडली होती आपल्याला फक्त. तेच
हे जे समोरची बिल्डिंग आहे ना त्याच्यातूनच होते कस्टमर. तर त्यांना परत पण यायचं होतं, जाऊन येणं जाणं दोन्ही पण करायचं होतं. ते पडले होते आपल्याला 1600-1700 रुपये काहीतरीला, आणि टोल अलग होतं. आणि कस्टमरला रिटर्न यायचं होतं. म्हणलं ही अर्टिगा गाडी आहे तर तुम्हाला सिडानची तरी मिनिमम द्यावं लागेल. तर ते बोलले ठीक आहे चालते, तुमचं किती होईल म्हणलं यायचं भाडं. मी बोललो त्यांना, म्हणलं 2800 रुपये होईल म्हणलं टोल वगैरे त्याच्यातच. ते बोलले ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. तिथं गेलो, पिठला भाकरा खाल्लं. तिथं जेवण पण एक नंबर होतं, असं भारी होतं ना, लई चविष्ट भारी जेवण होतं. 175 रुपये झाले जेवणाची. 2 रोट्या, 2 आपली ज्वारीची भाकर आणि पिठला भाकर, त्याचा ठेसा, मरच्याचा ठेसा. जेवण पण लय भारी होतं. जेवण वगैरे पण केलं. रस्त्यानं जाता जाता CNG भरलं, आणि पलीकडून येताना पण CNG वर टाकला आपण पनवेलच्या याला. तर आता आहे आपण इथं बेलापूर सेक्टर 11ला. तर बघू आता इंट्रासिटी पडत आहे आपल्याला, पण आपल्याला घेऊन जायचं सिडान नाही तर एक्सेल एखादी, कारण की इंट्रासिटी न्यायला परवडत नाही. तर ह्याचे आपल्याला 5000 रुपये दिले होते टोटल. खर्च आलाय मॅक्सिमम 800 रुपयाचं CNG, 620 रुपये टोल, आणि 101 रुपये काहीतरी जेवणाचे. बस तेवढं चाललंय. बाकीचं आपल्याला सगळे पैसे उरायले. 2 दिवसाचा एकच व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, हा वाला खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, काही विषय नाही आता. तर बघूया आता इथून किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला, किती वाजता आपण घरी जातो. आता मित्राकडे चाललो मी आता बेलापूर सेक्टर 8 मध्ये. त्याला जाऊन बोलायचं, थोडंफार बोलतो तिथंच ट्रिपची वाट बघतो आपण. जेवढा लवकर होईल तेवढा लवकर घरी जाऊ आपण मित्रांनो, कारण की संध्याकाळी ट्रॅफिक होईल एक्सप्रेसवेला घाटामध्ये लोणावळ्याच्या. तर मित्रांनो आपल्याला ट्रिप लागली 8:26 झाले. बघू शकता तुम्ही टायमिंग किती झालंय ते. कस्टमरला चाललोय पिकअप करायला. सिडन इंटरसिटी आहे मित्रांनो. पैसे चांगले देत आहे, म्हणलं निघून जावं, कारण की मी मित्राच्या घरी होतो एवढ्या वेळाचं मित्रांनो. आता चहा नाश्ता झालाय मस्त आपला भजे पाव वगैरे स्टिंग वगैरे घेतला आता मस्त पैकी. तर चाललोय आता कस्टमरला पिकअप करायला, इथून जाऊ डायरेक्ट आपण पुण्याला. ह्याचे फेअर आपल्याला चांगले देते. तुम्हाला ट्रिप एंड केल्यावर दाखवतो मित्रांनो किती फेअर देते ते. मित्रांनो मी पुणे एक्सप्रेसच्या हायवेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसच्या हायवेला आहे, लोणावळ्याच्या घाटामध्ये मेन मध्ये. आणि हे मला ही गाडी सापडली होती 2 व्हीलर वाले, ते पण 3 सीट मध्ये. एकतर घाटामध्ये आहे तर आहे गाडी 2 व्हीलर एक्सप्रेसला, आणि नंतर 2 व्हीलर मध्ये 3 सीट आहे. ह्याच्यावर RTO ने काहीतरी कारवाई केली पाहिजे मित्रांनो. असं तर लोकांच्या ह्याच्यामध्ये सिग्नलला तोडलं, आपले स्पीड लिमिट तोडली, तुम्ही सीट बेल्ट नाही लावलं तर आपल्याला 101% फाईन पडतो. आणि असल्या लोकांनी असंच कसं काय जाऊ देतात ते मला काही कळना. ह्याच्यावर सक्त काहीतरी कारवाई केली पाहिजे मित्रांनो. मला एवढंच अपेक्षा आहे RTOना, कारण की हे अलावच नाही ना यांना 2 व्हीलर आणायचं ह्याच्यामध्ये. आणि ह्यांच्यामुळं कोणाचं ऍक्सिडेंट जरी झालं ना तर कोणावर येणार आणि कोण जिम्मेदारायचं. नंबर बघू शकता तुम्ही काय ते, आणि तुम्हाला ते कॅमेरामध्ये पण दिसलं. तर मित्रांनो टाइम बघा 10:46. आपण वाकडी हिंजवडी येते, कारण की कस्टमरला जायचं तर रेल्वे स्टेशनला. ते बोलले की आमचं थोडा प्रॉब्लेम झालाय, तिकडून आम्हाला गाडी आणायची होती पण आता तिथं काही जाऊ शकत नाही आपण, तर तुम्ही आम्हाला वाकडला सोडा हिंजवडीला. तर त्यांना इथं सोडला, काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं आता इथून वाघोली लईच लांब आहे जायला म्हणल्यावर, तरी याच्यापेक्षा 20 मिनिटं दूर हिंजवडी फेज 3 तिथे जाऊन आपण मुक्कामी राहू. सकाळी इंट्रासिटी वगैरे पडलाच आपल्याला नक्की माहिती आहे. उद्या सोमवार आहे, उद्या लवकर कामाला निघू. 10:46 झालाय. तर मित्रांनो जेवण वगैरे करू आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचे जे कमेंट असतात ना मित्रांनो मला विचारत जावा, आणि मी तुम्हाला सॉल्व्ह करत जातो. जे काही कमेंट असतात, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतात. हा 2 दिवसाची अर्निंग आहे मित्रांनो, आणि हे 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्रच बनवलं आहे. 2 दिवसाची अर्निंग तुम्ही सांगा मला कधी झाले, कालन पर आजची टोटल किती. आज सिडान इंट्रासिटी आणलं मी एक, त्यांना काहीतरी आपली तुम्ही बघून घ्या. इथं 1800 रुपये काहीतरी दिले, कस्टमरकडून 2000 रुपये घेतले. तर काही विषय नाही, जाऊ दे आता. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय, टाटा.